ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आयुष्यात मी कुठेही गेलो कितीही घरं बदलली ना तरी हे घर कायमच माझ्या जवळ राहील कारण या घराने मला तुमच्यासारखे मित्र दिले तेव्हा जिकडे तुम्ही तिकडे मी वेळ कमी आहे आपण कामं वाटून घेऊयात म्हणजे गोंधळ होणार नाही ठीक आहे तू किचन मधली भांडी आवरायला घे विन्या मी फ्रेम्स रॅप करायला घेतो आणि बाकीचं सामान तू रॅप कर हो चला वेळ कमी आहे फास्ट काय काय आराम नाही करत आहे हा सोफा कसा पॅक करायचा याचा विचार करतोय पॅकिंग करता करता विचार कर तू एक काम कर ना तू विचार करूच नको डायरेक्ट पॅकिंग कर चल आपण दोघं मिळून करूयात पॅकिंग हा चल उठा चला कम ऑन चल हा चला काय झालं पॅकिंग करून झालं नाही अरे राहिलंय अजून बरंच अच्छा हा म्हणजे राघवला जास्त वेळ लागला नाही तर उशीर होणार नाही नाही पॅकिंग तुम्ही लवकर कराल ह्याबद्दल मला खात्रीच आहे पण रात्रीचं काय यानंतर तुम्ही कुठे जाणार आहात कुठे राहणार आहात काही ठरलं नाही ना मला माहिती होतं तुला म्हटलं होतं की नाही फक्त आपण ह्यांना आपले मित्र मानतो ह्यांना आपल्याबद्दल असं अजिबात वाटत नाही पण तुझा विश्वास नव्हता बसत आता बघ कर अजून बर्थडे पार्टी कर रंगपंचमीची तयारी कर पुरणपोळ्या कर पण ह्यांना काय आहे का ह्यांना काही फरक पडत नाही कारण हे आपल्याला आपल्या जवळचे सडग हे आपल्याला मित्रच मानत नाही तरी मी बोललो होतो तुला मी तुला कॅफेवर बोललो होतो की नाही इमान शांत होतो एवढं रागवतोयस का अरे एकतर तुम्ही आमची मनं दुखावताय आणि वर तोड करून काय विचारतो मला का रागवतोयस म्हणून अभ्या नक्की काय झालंय सांगणार आहेस का नाही तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा की तुम्ही यापुढे कुठे राहणार आहात कॅफेवर टेबल टाकून झोपणार आहे ना कॅफे टेबल लावून झोपणार काय रे आम्ही असताना मी आणि शाल्मली मेलोय का
अभि, तू का चिडचिड करतोस? नाही, आपण कोणावर चिडचिड करतो? जे लोक आपले असतात, जे आपल्याला आपलं मानतात त्यांच्यावर ना. हे लोक काय, हे तर आपल्याला आपलं समजतच नाहीत. मग यांच्या समोर डोकं फोडण्यात काय अर्थ आहे, नाही का? नाही, आपण एक काम करूया, आपण आता इथून निघून जाऊया. आम्ही इथून जातो. ह्यांना यांचं ठरवू दे काय ते, कुठे जायचं, कुठे राहायचं, काय करायचं. नाही, आम्ही कोण ना तुम्हा लोकांना उपदेश देणार आहे. चल चल जाऊया, चल. शाल्मली ऐकून तर घे. काय नाही, काही ऐकायचं नाहीये मला. मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही आमच्या घरी येणार आहात की नाही. शाल्मली, हा 1-2 दिवसांचा प्रश्न असता तर तुम्ही नाही म्हणला असता तरी आम्ही तुमच्या घरी राहायला आलो असतो. यार पण आम्हाला घर नवीन कधी मिळेल आम्हाला माहिती नाही. बस आमच्यामुळे तुम्हाला अडचण नको रे. पहिली गोष्ट, आम्हाला अडचण होईल की नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. हा, आणि जर आम्हाला अडचण झाली तर आम्ही ते तुमच्या तोंडावर सांगू की बाबा बास झाला, आता तुम्ही निघा इकडनं. पण तोवर प्लीज उपकार म्हणून आमच्या घरी याल करायला. नाही, ठीक आहे. नाही, ठीक आहे, ठीक आहे, नका येऊ. मी नकाच येऊच नका. हा, नका. बस झालं. बेबी काम कर, आपण कॅफेवर जाऊ राहिला. अरे आम्ही कॅफेवर येतो, आपण घरी जायचंच नाही, आपण कॅफेवर. करेक्ट आहे. आम्ही घरी जातो, सामान सुमान बांधतो आणि कॅफेवर शिफ्ट होतो. चल चल. ओके, ठीक आहे, येतो आम्ही तुमच्याकडे राहायला. ए यार पण 1-2 दिवसांसाठीच. म्हणजे तोपर्यंत जर आम्हाला घर नाही मिळालं तर मग आम्ही कॅफेवर शिफ्ट होतो. ते नंतर बघू रे, आपण नंतर बघू, तेव्हाच तेव्हा. आता सध्या तुम्ही घरी चला ना, आरामात राहा. हे बघा, तुमचं सगळं सामान तिथे व्यवस्थित ऍडजस्ट होईल. आमचं घर मोठं आहे आणि त्याच्या नंतर आपण काय ते बघू ना, काय करायचं काय नाही. काय, आणि माझा इस्टेट एजंट मित्र आहे ना, तो नक्कीच देईल घर आपल्याला. आणि काही नाही ना तर कॅफेवरच्या कस्टमर्सना विचारू, एक घर नक्की मिळेल. घ्या. अरे पण मी कॅफेवर झोपणार आम्ही असताना बरोबर दिसतं का? अभ्या, काय अभ्या, तुम्ही ना मला मित्रच मानत नाही. हे खरं आहे, बरोबर. मी मानतो, यांना विचार. तुमचं काय? परत असं बोललास ना तर दात पाडे. आणि शाल्मली, तू जर परत असं बोललीस तर मी तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. आणि मी दुप्पट खाईन. मित्रा, आम्हाला माहित होतं, आम्ही किती नाही म्हटलं ना तरी तुम्ही काय आम्हाला दुसरीकडे जाऊ देणार नाही. ए बरं बाबांनो, तुम्ही खाल्लेत का काही? चेहरे बघ ना त्यांचे. मला वाटलंच होतं, म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी जेवण करून आणलंय. आधी ते जेवून घ्या गरम गरम, आणि त्याच्यानंतर काय ते पॅकिंग वगैरे करत बसा. काय थँक्यू शाल्मली, खूप भूक लागली होती. काय आणलंयस? बघ ना, सूप. चला उठा, डॉक्टरांकडे जाऊत आपण. अरे अशक्तपणा केवढा आलाय ना. मग हे चल चल. नाही रे, कॉमन कोल्ड आहे, बरं वाटेल मला. औषधं घेतलीत मी. तू MR आहेस, MR, डॉक्टर नाही आहेस, त्यामुळे तू नको ठरवूस. सुम्या, पटकन उचल याला, एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चल पटकन. नाही रे, एवढं काही झालेलं नाहीये मला. मला बरं वाटेल
तुम्ही जा आपापल्या कामाला. बरं ठीक आहे, तुझ्या खाण्याचं काय? हे मागवीन बाहेर ना काहीतरी. सोम्या तुला तुला काय वाटतं, याला खरंच बरं वाटत असेल? मला वाटतं याच्यापाशी आज कोणीतरी थांबायला हवं. मलाही तेच वाटतंय. हा? बरं, जर तू आहेस हो. त्याची नीट काळजी घे, आणि जर काही लागलं तर पटकन डॉक्टरांकडे घेऊन जा. मी कधी बोललो मी थांबतो? अरे मी थांबतो, पण नेमकी आज माझी ग्रँड रिहर्सल आहे डान्सची. माझी आज एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे जी मी कॅन्सल करू शकत नाही. आयडिया एक काम कर, तू तुझ्या मीटिंगला निघून जा, मी थांबतो त्याच्यापाशी. मी आहे ना, मी थांबणार. एकदा का तुझी मीटिंग आटपली की तू निघून ये पटकन, मग मी जातो माझ्या डान्स रिहर्सलसाठी. हे बघ, आता जरा उशीर होईल, शिव्या पण खाव्या लागतील मला खूप, पण रूममेटसाठी एवढं तर सहन करूच शकतो मी. स्पिरिट यार. मी एक काम करतो, मी मीटिंग लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. हा, अरे नाही, काही करायची गरज नाहीये. तुमची कामं जास्त महत्वाची आहेत रे, त्याच्यावर लक्ष द्या. जा बरं, मी राहीन एकटा. काय रे मुलांनो, दरवाजा सतत उघडा ठेवलाय आणि तुम्ही तिघे ते बेडरूम मध्ये काय करताय? कोणी काही उचलून नेलं तर? सॉरी काकू. सध्या घरातून बाहेर घेऊन जावी लागेल अशी एकच गोष्ट आहे आमच्याकडे, आमचा रूममेट वीक विनया. राघव, विनय बाळा, तुझ्यासाठी चिकन सूप आणलंय, ते पी. बघ सर्दी कशी पळून जाते की नाही तुझी. मग कोणी तुला उचलून घ्यायला नको, असा बरा होशील आणि टुणूक टुणूक उड्या मारत फिरशील. घे. थँक्यू काकू. सावकाश. खूप छान झालंय. आवडलं ना? आता दुपारचं जेवण सुद्धा मीच देणार हा, बाहेरून मागवायचं नाही. अरे काकू, कशाला उगाच. स्वयंपाक येतो मला चांगला करता. तुमचं काय? वाजलेत किती? कामावर नाही जायचं? जायचं ना, पण याला बरं नाहीये ना, त्यामुळे याच्यापाशी कोणी थांबायचं ते जरा डिस्कस करत होतो. कोणीही थांबायची गरज नाही. अरे मी आहे ना, मी घेईन त्याची काळजी. तुम्ही तुमच्या कामाची काळजी घ्या. चला चला पळा. पण काकू, विनाकारण तुम्हाला त्रास कशाला? तुम्ही तिघं मला माझ्या श्रीकांत सारखे जात नाही. आता श्रीकांत आजारी पडला असता, त्याची काळजी मी घेतलीच असते. मग उशीर होतोय, निघा तुम्ही. येस, चला निघतो. थँक्यू काकू. थँक्यू मिसेस मोरे. हो हो हो, चला, काळजी घे. सावकाश. येस. सगळं संप. हा, भारी झालंय. बरं वाटेल. सावकाश. काकू, काळजी करून घडत असलेल्या गोष्टी घडायच्या थांबणार आहेत का? नाही ना. त्यांना ना काकू खूप वाईट वाटलं असेल, म्हणून त्यांनी इतक्या लगेच हा निर्णय घेतला. नाहीतर ते हे घर सोडून जाणं शक्यच नाही ना काकू. एक वेळ माहितीये का काकू, घराच्या भिंती कमकुवत होतील, पण त्यांचं या घराविषयीचं प्रेम कमी नाही होणार, शक्यच नाही.
तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, माहितीये मला. पण काकू, मुलांनी वेडेपणा केला की तो आईनेच सावरायचा असतो ना. काकू, मला वाटतं की तुम्ही त्यांना थांबवायला हवं. ते कदाचित आत्ता पॅकिंग करत असतील, पण त्यांना नाही जायचंय मला माहितीये. कदाचित ते तुमची वाट बघतायत, तुम्ही थांबवण्याची वाट बघतायत. काकू, आकांक्षा, तुला त्यांना पॅकिंगला मदत करायची असेल तर तू करू शकतेस, किंवा मग त्याने एखादी सेंड ऑफ पार्टी अरेंज केली आहे घर सोडतायत म्हणून, तर यू कॅन एन्जॉय. माझी काहीच हरकत नाही. त्यांना म्हणावं श्रीकांतने आज सगळे रिस्ट्रिक्शन काढलेले आहेत, मजा करा. हा, पण आईला पुन्हा त्रास होणार नाही असं प्लीज वागू नका म्हणावं. श्रीकांत, काकूंना आत्ताही त्रास होतोय, तुला नाही दिसत आहे का रे? खरं तर आईने त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. त्यांना आता आजच्या आज घर सोडा असं म्हटलं होतं का आईने? उलट तिने त्यांना 1 महिन्याची मुदत वाढवून दिली होती. एवढं करून त्यांनाच माज नाही आम्ही आजच घर सोडू हा ड्रामा करायची काय गरज होती? त्यांचं चुकलंच, पण काकू जर एकदा बोलल्या ना तर नक्कीच फरक पडेल. हे बघ, ते इथून बाहेर गेले ना तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. या सगळ्या झालेल्या घटनेनंतर त्यांना आईसमोर याची लाज वाटत असेल, म्हणून ते बहुतेक आजच्याच घर सोडतायत. त्यामुळे आईने थांबवायचा प्रश्नच येत नाही. काही ना काही ते सगळे सिंपती मिळवायला करतायत, पण काय उपयोग नाही याचा. आता त्यांना आता कोणी थांबवणार नाही. उलट त्यांना सांग, म्हणावं तुम्हाला सामान पॅक करायला मदत हवी आहे का तर सांगा, ती मी करू शकेन. पटकन ये लवकर, खूप काम आहे. बरं, ह्याच्यात ऑलरेडी सामान आहे थोडं, सांभाळून सांभाळून. हे काय, तुमची तर ऑलमोस्ट पॅकिंग सुद्धा झाली आहे. तुम्ही खरंच चाललात? नका ना जाऊ प्लीज. ना पुष्पा ना, ऐसे रोया नहीं करते. आदमी तो मुसाफिर है, आज यहां कल वहां. मग रडायचं कशाला? अरे राघव, तुमच्याशिवाय घराला अर्थच नाहीये. म्हणजे घर जरी मोरे काकांचं असलं तरी घराला घरपण तर तुम्हीच दिलंय ना. आणि आता तुम्हीच इथे नसाल तर मग. आकांक्षा, तू जर अशी इमोशनल झालीस तर आम्हाला या घरातून बाहेर पडणं सोपं होईल का? हा? आणि तसंही आता आमचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे, मग मी पण येते तुमच्यासोबत. हा, म्हणजे तुम्ही जर इथे नसाल तर मग मी काय करू? नाही मॅडम, असं करू नका प्लीज. आता खरं काका काकूंना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही जर त्यांना सोडून गेलात आमच्यामुळे तर ते त्यांना आवडणार नाही. प्लीज काळजी घ्या त्यांची. आणि आम्ही मुंबई सोडून थोडीच चाललोय ना. आम्ही काय अभिमान शालमलीकडे चाललोय. हा, तिकडे
मी येऊन काय करणार ना? हे खूप चुकीचं घडतंय. श्रीकांतनी खरंच असं नको करायला हवं होतं. सोड, नको त्रास करून घे. कोई बात नहीं आकांक्षा, बड़े बड़े देशों में से छोटी छोटी बातें होती रहती है. आणि सगळंच जर आपल्या मनासारखं व्हायला लागलं तर मग जीने में मजा क्या आहे? हेही बरोबर आहे. आणि काय आहे, जे घडतंय ते कदाचित आत्ता आपल्याला वाईट वाटत असेल, पण न जाणो या सगळ्यामध्ये काही चांगल्या शक्यता दडलेल्या असतील ज्या आत्ता आपल्याला दिसत नाही तितकंच. काय चांगलं सुमित, काय चांगल्या शक्यता? अरे तुम्ही हे घर सोडून चाललाय, त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं या जगात? अरे हे घर तुमच्यासाठीच बनलंय. नाही आकांक्षा, अटॅचमेंट, डिटॅचमेंट या सर्व गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात. आणि तुला खरं सांगू का, या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय आता आम्ही मनातून घेतलेला आहे.